माननीय अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग श्री दाभाडे सर यांच्या आदेशानुसार सध्या उत्तर प्रादेशिक विभागामध्ये सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी हॉटेल आणि लॉज चेकिंग करण्याबाबत विशेष मोहीम सुरू आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून काल रात्री मानकापूर पोलीस स्टेशनचं DB पथक हे मानकापूर हद्दीमध्ये विविध हॉटेल आणि लॉजला भेटी देत होतं। यामध्ये हॉटेल वेस्टर्न एक मानकापूर ज्युरिडिक्शनमध्ये आहे। वेस्टर्न हॉटेलमध्ये आमच्या पथकानं त्या ठिकाणी तपासणी केली। त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो झिंगाबाई टाकळे मानकापूरचाच राहणारा आहे आणि त्याने एकट्यानंच एक रूम बुक केलेली होती। त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला। मानकापूरचाच राहणारा व्यक्ती हा मानकापूरच्या हॉटेलमध्ये का आला असेल याबाबत शंका आल्यामुळे आमच्या पथकानं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या जवळ सुरुवातीला रजनीगंधा हे तंबाखू पान मसाला हे जे काही आहे ते मिळून आलं। जी तरुण पिढी सध्या MD किंवा मेफेड्रॉन घेत आहे त्यांच्याकडे अशा प्रकारच्या पुड्या असतात आणि त्या पुड्यामध्ये MD पावडर मिक्स करून ती घेतली जाते। अशा प्रकारचा सध्या ट्रेंड आम्हाला दिसून आलेला आहे। त्यानुसार संशय अधिक वाढला आणि मग त्याची पंचांना बोलवून त्या ठिकाणी झडती घेतली। तर त्याच्याकडे 5.600 ग्राम मेफेड्रॉन म्हणजेच MD हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची मार्केटची किंमत 22,400 रुपये आहे। त्याच्याकडे जे बाकी साहित्य आहे ते देखील त्याचा मोबाईल फोन आणि इतर रोख रक्कम वगैरे जप्त करण्यात आलेला आहे। विशेष सांगायचं म्हणजे हॉटेल आणि लॉज चेकिंगची जी विशेष मोहीम चालू आहे या मोहिमेच्या अंतर्गत आम्हाला त्याच्याकडे MD हा पदार्थ मिळून आलेला आहे। यामध्ये आरोपी तापस कुमार शर्मा वय 38 वर्ष राहणार मानकापूर याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे। याची बॅकवर्ड लिंक जी आहे, कोणाकडून त्याने अंमली पदार्थ आणलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण जो आर्थिक व्यवहार आहे त्याबाबत देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP श्री रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन दाभाडे सर, माननीय DCP नित्यानंद झा सर आणि माननीय SCP मेसराम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल इंगोले आणि DB पथकानंही संपूर्ण कारवाई केलेली आहे। अधिक तपास सुरू आहे।